नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आमची प्रयागराज जर्नी आता स्टार्ट झाली आहे. आता आम्ही फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे आकाशला. नाश्ता करून आम्ही निघू. हळूहळू आमच्या गँगला इंट्रोड्यूस करतो आम्ही. गँग सध्या बिझी आहे, डबा टाकायला गेलेत. कार्यकर्ता आमचा डबा टाकून आला आता. पोटभर जेवण आणि परत झोपण. मंडळी सगळे जे त्याचं खाण्यात बिझी आहे. झोपणार आहे आता सगळे इथनं जाऊन. अजून काय लय लांब पण नाही आलोय, तेवढ्यात खायला लागली. समृद्धी हायवे चढून बराच वेळ झालाय आम्हाला. आता अजून 400-450 किलोमीटर राहिले नागपूर. तिथं स्टॉप घेऊ, खाऊ पिऊ आणि परत जाऊ. कसली वाढीव कार्यकर्ते बघा आमची. प्रोफेशनल ब्लॉगर मी. ब्लॉग मध्ये एवढंच कळते, आपल्या डोळ्यात जे आपण बघतोय ते आपल्या कॅमेराने आपण आपल्या घरच्यांना दाखवायचं. आपल्या प्रियसांना दाखवायचं. Just wipe on this song. नागपूरमध्ये पोहोचलोय सध्या आम्ही. चहा प्यायला थांबलो होतो, पण चहा प्यायची काय पोरांची इच्छा आहे ना. मला नियर बाय स्टारबक्स स्टोअर सर्च करायचं आता. मला स्टारबक्सची कॉफी हवी आहे. मोठी लोक आहेत ना. स्टारबक्सची कॉफी पाहिजे होती भाऊला. स्टारबक्स लागलंच नाही भावा रस्त्यात. तर आम्ही जबलपूरच्या अलीकडे आलोय. तिकडं मोकार थंडी आता. आता जेवण करून घेऊ आणि थांबू. जेवण दिसायला तर क्वालिटी आहे, पण आता टेस्टचा विषय. मजबूत जेवण झालंय. आता आम्ही रस्ता क्रॉस करून गाडीकडे चाललोय. थांबतो बाई. प्लॅन मध्ये सडन चेंजेस झाल्यामुळे आम्ही डायरेक्ट आता प्रयागराजला चाललोय. आरेल घाटवर न ब्रेक घेता नॉन स्टॉप. ऑलमोस्ट सगळेच आउट आहेत, बघू शकता. दोघं लढतोय आम्ही. व्ह्यूचा आनंद घेत ट्रॅफिक मध्ये वाट लागली आमची. भावने तर आम्हाला लटकून झोपून गेला स्वतः. काका पण झोपले. आता आम्ही चालवतो जातो. खेतों खुतों से जा रहे हैं. कहाँ लेके जा रहे हो भैया? आप कहाँ जा रहे हैं? हम आरेल घाट लेके जाने वाले हैं. वहाँ पे हमें वोट करके आप देने वाले. वोट वाला है ना कोई जान पहचान वाला? संन्यास घ्यायचा विचार चालू आहे आमचा. आम्हाला भाऊने माळ घेऊन दिले फक्त फोटो काढण्याकरता. दिलदार व्यक्तिमत्व आणि हे त्यांना चार्जिंगला देणारे व्यक्तिमत्व. आम्ही आता त्रिवेणी संगमाकडे चाललोय. काहीच कसं वाटतंय? एक नंबर. इथं राहिलो होतो आम्ही. आंघोळ वगैरे झाली आता सगळं आमचं. आता निघू. यांचं व्हायचंय, या साहेबांचं व्हायचंय. हे काय सारखं हे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग कसं वाटतंय प्रवास करून? एक नंबर. मस्त. काल रात्री खूप ट्रॅफिक होतं. संघर्ष करून रूम भेटली, आराम झाला मस्त वेगळी. मग म्हणून आता आम्ही निघालोय उज्जैनच्या दिशेने. डुग्गुदा डाबा पेलन शेवा आहे. डुग्गुदा डाबा. डायरेक्ट वाट लागली. डायरेक्ट बघा. कसं वाटलं डायरेक्ट सनशाईन गाण्यानंतरच? विशेष नाही भाई. असं वाटतंय कोकणात आलोय. लखनौ मधला खडकवासला. येड्या लखनौ मध्ये आहे का आपण?
लय पद्धतशीर अडकलोय गाईज आम्ही. कसं वाटतंय मग? तेल नाही काय इथे अगं स्वाद. इकडे 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 मला पण हा घरच्यांचा फायदा होतो बघा. काहीच विषय नाही. घासत मी वाजत मी सूम मध्ये. ट्रॅफिक जाम करतो मी धूम मध्ये. थाटात गाववाले भेटलेत आम्हाला. थाटात शून्यातून प्रयागराजला आलेवाला. नाइट किंग इज गेटिंग रेडी. क्या करने वाले भाई साहब आप? उठ जाओ. 300 किलोमीटर कवर करने वाला. इसलिए वो अभी सो रहा है और ये भी कुछ तो कर रहा है भाई काड़गिरी. बाबा बुआ क्या कर रहे हो? बिहार के लाला लैला मजनू. हेमंत भाऊ स्टेटस बघितलं का? हाय मित्रांनो, आम्ही आता उज्जैनच्या 200 किलोमीटर अलीकडे जेवणाला थांबलोय. आता लवकर आम्ही उज्जैनलाच पोहोचणार आहे. रूम भेटली आहे फायनली उज्जैन मध्ये. पोरं झोपतायत. हे पण झोपेल आता. काका झोपून गेले. त्रास देते. कसं वाटतंय हा उठून सकाळ सकाळ आवरून? बोला की. गुड मॉर्निंग गाईज. मग कुठे चालले आपण सांगा जरा. आम्ही जातोय महाकाल दर्शनाला उज्जैन. त्यानंतर आम्ही जायचा प्लॅन आहे आमचा ओमकारेश्वरला. प्लॅन आहे मग जाऊ आम्ही. काका कसं वाटतंय? एकदम फ्रेश, एकदम चांगले झाली ट्रिप. अजून व्हायची आहे काका आतापर्यंत. तुझं काय म्हणणं आहे? एक नंबर वाटतंय ना. हर हर महादेव. हर महादेव. गर्दीने वाट लावून टाकली डायरेक्ट. बघू शकता. कुठे चाललाय तुम्ही? आलो ओये पाहून. उघडलं की स्टेटसच उघडते. तर गाईज आम्ही इंदोर मध्ये आलो होतो. स्टे वगैरे केला म्हणजे नाही का, थोडा आराम वगैरे झाला आमचा. पोरांना मस्ती होती स्टारबक्स ला जायची. काय करू स्टोरी. एक नंबर 500 गेले भावा. स्टोरीच्या नादात 500 गेले भावा. पण कॉन्ट्री काय देत नाही ती वेळेवर. कॉन्ट्रीलाच पैसे 4 वेळा मागायचे. शेट्टे फायनान्स. मी चाललोय सराफा बाजारला. तिकडे गेल्यावर बघू काय काय खातात काय काय नाही. कारण का कॉफीतच पोट भरलंय पोरांचं. बरोबर की नाही? अरे भावा 500 पाजलं तर काय पाजलं काय खाल्लं काय आपलंच आहे. आता तू देतोय पैसे विषय थांबला. इंदोर झारखंडला मला फक्त एकच मागणी आहे भाई की इथले रस्ते आणि मॅपचे ते आहे ना जरा नीट करा. आमचा भाई सकाळी 500 गेल्यात. कसं वाटलं? आमचा भाऊ तर डायरेक्ट म्हणत होता गाडी घेऊन जावा काय विषय नाही. आम्ही जातो घरी चालत. काकांच्या रिक्वेस्ट मुळे आणि आमच्या छोट्या वकिलामुळे काहीतरी झालं. 500 रुपयात सुटलंय भाई. 500 रुपयात बोलते. गाडीला फिल्मिंग नसून पण बरं म्हणत होती तिथले पोलिस म्हणत होती की फिल्मिंग आहे गाडीला तुमच्या. अरे काय मॅडम थोडी चांगलीच होती डिपार्टमेंट मॅडम, म्हणून थोडे 500 देऊन टाकले. आलोय आम्ही सराफा बाजारला. आता बघतो काय खायला. नक्की काय चाललंय काय तुमच्या दोघांचं कळलं का? मारू इथं बंद होतो इथंच थांबू जरा. काय नाही लय बाराची आहेत पोरं. त्यांना काहीतरी आहे ना चांगलं चांगलं दिसतंय म्हणून त्यांना सारखं इथं यायचंय. ए खाणार का भैयाने पिझ्झा केलाय स्पेशल युनिक. खाणार के भाव खाऊ की पिझ्झा. ये लीजिए सर. मजा ना है खाने में, रिपोर्ट लिखाना खाने में. किंग ऑफ जळगाव हेमंत बिश्नोई. ए भाई विषय खोले आपला. अर्धा तासाच्या वर झालाय तरी यांना एक संपत नाही. एवढीच काय नाही संपत आहे. त्याच्या मागचं कारण कळण करू. नफा
बघा कुनाफा नालायक आहेत पोरले नालायक. आर्य छेडतय तुला छेडतय कसं होतंय आता. बसायचं असतं. डेंजर आहेत भाऊ पोर, खोटं नाही बोलत. पोरीन पायी ना पोरीन पायी इथं बसून ठेवलं आम्हाला. बरं सांग तुझ्यासाठी इकडे आलोय आपण. ये चीजें पता ही नहीं जाती भैया. क्या रे छपरी लोग कैसे हो छपरी लोग. किसका देवी अहिल्या माहिती होतं का तुम्हाला असलं काय. येऊन इथं फक्त पोरी वागताय होय रे. लाज आहे का तुला. बघू शकता तुम्ही कसली डेंजर परिस्थिती आहे. तरी पण वाजले भावा जवळपास 1. पुढून रोहित येतोय. रोहित्या रोहित करतोय तू. लोकल लोकल फायनली आलोय आम्ही हॉटेलमध्ये. रोहित शेटले जोरात पाहते. घाबरत घाबरत का व्हायना आलो. आता प्रश्न एकच आहे, काका दारू काढतायत का नाही. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही इंदोरवरनं ओंकारेश्वरला जात आहे. काय म्हणतो रोहित. आम्ही काय करू. हाय गाईज, गुड मॉर्निंग. नाश्ता करायला थांबलोय आम्ही. नाश्ता करून झाल्यावर आता निघणार आहे ओंकारेश्वरकडं इंदोरमधनं. बरोबर नाही एक एकटा खाणं काय. शॉन्ट्याबाई झोपलाय. शॉन्ट्याबाई उठ. पोरं तर लय वाईटातली आहेत. पण आम्ही पोचलोय आता ओंकारेश्वरला. बघू आता दर्शन वगैरे कसं होतंय कसं नाही. गर्दीमुळे फक्त दर्शन नाही करू शकला आम्ही, कारण का आमची कॅपॅसिटी आता आणखी संपलेली आहे. 2-3 तासाची लाईन होती. बरोबर की नाही. थोडंसं पण अंतर गाठायचं, घरी जायचं. आता सगळ्यांना घरी जायची आशा लागलेली. त्याच्याबरोबर बोर झालेलं आहे. भाऊची परिस्थिती लय हार्ड झाली आज. काल जसं मला त्रास होत होता आज तसं तुला होते. मग कसं वाटतंय तुला. काय नाही, माझं झालं नीट सगळं. म्हणून लिंबू पाणी पिणार आहे आता आम्ही. न्यू मॅरिड आहेत, न्यू मॅरिड. ओल्ड कपल्स बट न्यूली मॅरिड. कुठे आलोय आपण सांगू शकता का. आपण माहेश्वर अहिल्यादेवींची राजधानी येथे आलेलो आहोत. कसं वाटलं बाबा हे रोहित. फ्रेश वाटलं. घाट एक नंबर आहे. एक नंबर. रोहित अरे कुठे आहे. रोहित महिलांमध्ये गेलाय काय. महिलांचे शौचालय आहेत. शॉन्ट्यांना विषय गंभीर. हाय गाईज, आम्ही आता शिरपूरला आलेलो आहे मोक्कार शॉपिंग करून. आणि आमचे शॉन्ट्यांना गेलेले आता जरा. काका तुम्ही का नाही घेतली बायकोला साडी. मी 20 वर्षापूर्वी घेतली. 20 वर्षापूर्वी हा. जेव्हा नवीन नवीन आलती तेव्हा. आता म्हातारी म्हणजे म्हातारी करता जणू झाले, काकून करता जणू झाले. मस्त नवली ब्रिजला घेऊन. तुमच्या गावातून चाललोय कसं वाटतंय तुम्हाला. थोडस तरी गावाची आठवण की एक चक्कर तुम्हाला नाही 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 तसं नाही. असं वाटतंय की तुम्हाला आता जाऊ देऊ घरी. आम्ही जातो येत ना. मी तर खोटारड्यांनो शपथ भावा. आम्हाला न्यायची इच्छा नाही काय पण. चला ना बाबा पलटा गाडी. चला लावा गाडी साईडला शॉन्ट्यांना.
चांगले काम करून आलात. पक्षवंत व्हा आणि यशस्वी व्हा तुमच्या सर्व कामात.